नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, वैशाली होम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हळदीपासून घरच्या घरी कुंकू कसे तयार करावे ते पाहणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. मी हळद घेतलेली आहे 2 चमचे निंबाचा रस घेतलेला आहे, पाणी घेतलेले आहे, चुन्याची निवडी घेतलेली आहे, मी चुना घेतलेला आहे, गुलाबजल घेतलेले आहे. आता हा चुना आपण पाण्यामध्ये विरघळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण चुन्याची निवडी ही करून घेतलेली आहे. पाण्यात पूर्णपणे विरघळून गेलेलं आहे. आता याच्या हळदीमध्ये आपण थोड्या प्रमाणात लिंबाचा रस टाकणार आहे आणि ते मिश्रण आपण फिरून घेणार आहे. त्याच्यात आपण चुन्याची निवडी ही टाकणार आहे आणि ते मिश्रण आपण चांगल्या प्रमाणात ढवळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण सगळं लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि चुन्याची निवडी पण आपण पूर्ण टाकून घेणार आहे याच्यात. आणि सुगंध येण्यासाठी कुंकूमध्ये आपण गुलाबजल टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण आपण एकंदरीत करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण हे काढून घेणार आहे. पहा, माझ्या हाताला असा छानसा असा कुंकूचा लालसर रंग आलेला आहे. अशा पद्धतीने आपण कुंकू हे चांगलं एकत्रित करून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही माझा हात किती लाल झालेले आहेत. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कुंकू तयार करू शकतो. ज्यांना कोणाला टिकली लावण्यापासून मार्केटमधलं मिळणारं कुंकू लावल्यापासून त्रास होत असेल त्यांनी घरच्या घरी अशा कुंकूचा प्रयोग करावा. आपण त्याच्यात हा पानमध्ये खाण्यात वापरला जाणारा चुना वापरलेला आहे. चुना हा शरीरासाठी खूप उपयुक्त असतो. त्याच्यामुळे हे लावल्याने काही साईड इफेक्ट होत नाही. तर कशी वाटली मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे कुंकू आपण थोडं ओलसर आहे, तर याला आपण थोडंसं पंख्याखाली सुकू देणार आहे किंवा सावलीतच याला वाळू देणार आहे. आणि चांगलं सुकल्यावर हा आपण एका डब्यात किंवा प्लास्टिकच्या कशात तरी कुंकवाच्या करंड्यात वगैरे स्टोअर करून ठेवणार आहे.